त्या काळात असणारे काही आजार किंवा त्यावेळची जी परिस्थिती, त्यानंतर बालविधवा झाल्यानंतर त्या मुलींच्या संपूर्ण जीवनाची वाताहत व्हायची. आणि हे अण्णांनी जवळून पाहिलं आणि त्यांनी असा विचार केला की ही समाजाची जर परिस्थिती बदलायची तर मुलींना शिक्षण देणं गरजेचं आहे. स्वतःच्या पायावरती मुली उभा राहणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांनी हिंगणे या ठिकाणी पहिली मुलींच्यासाठी असणारी शाळा त्यांनी सुरू केली. आणि त्यामध्ये महिलांनी मुलींना त्यामध्ये प्रवेश दिला प्रामुख्याने. हे करत असताना समाजाकडून काही योगदान मिळेल का यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण तो मिळाला नाही. त्यासाठी स्वतःचं घर त्यांनी घाणवत ठेवलं. स्वतःचे जे काही पैसे दागिने होते ते मोडले आणि तो आश्रम सुरू केला. महिलांसाठी अच्छे कष्ट केला. महिला पुनर्विवाह किंवा विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी लोकांच्या मध्ये प्रचार करायला सुरुवात केली. त्यावेळेस सुद्धा लोकांनी विरोध केला. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका, तुम्ही स्वतः अगोदर पुनर्विवाह करून दाखवा आणि मग बोला. आणि अण्णांनी तसंच करून दाखवलं. एका विधवेशी पुनर्विवाह केला आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला की आधी केल्याने मग सांगितले. अण्णांनी संपूर्ण आयुष्य त्या महिलांच्या कल्याणासाठी घालवलं. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अण्णांच्याकडे पाहिलं होतं. 1958 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आला. खरं तर त्यांच्या आयुष्याने त्यांना सन्मानित केलं असं म्हणलं होतं, कारण अण्णांना 104 वर्ष वय मिळालं. इतकं प्रदीर्घ आयुष्य लाभलं. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील महिला त्यांना पिता म्हणून म्हणतात. ज्या ठिकाणी ज्या महिलांना आईवडील नव्हते, भाऊ बहीण नव्हते, अशा महिलांसाठी सर्वात मोठा आधार म्हणजे हिंगणेचा आश्रम असं म्हणलं जातं. SNDT महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आज अखेर महिलांसाठी अतिशय उत्कृष्टपणे काम करणारी ही देशातली सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून गणली जाते. आणि या निमित्तानं अण्णांचं कार्य आज आपण स्मरणात ठेवूया. त्यांनी केलेलं शैक्षणिक उठाव आहे आणि महिलांच्यासाठी केलेलं कार्य ते उल्लेखनीय आहे. आज या प्रसंगी त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया. आणि यासाठी उपस्थित आदरणीय आपले अध्यक्ष